गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे रविवार. बघा ना, रविवारची सगळ्यांना सुट्टी असते, पण गृहिणीला सुट्टी कधीच नसते. गृहिणीला सतत हे काम करावंच लागतं. चला, रविवार असला तरी आपल्याला काम काही चुकणार नाही. मग आता मी इथं पीठ मळून घेतलं आणि हे पीठ मुरण्यासाठी ठेवते. पीठ चांगलं मुरलं की चपात्या चांगल्या येतात आणि कडक होती नाही, मऊ चपात्या होतात. तर पीठ आता मुरायला ठेवले आणि मी आता चहा बनवून घेते. किचनवर बघा किती पसारा होत असतो, कारण किचन माझा छोटा आहे, त्याच्यामुळे खूप मॅनेज करावं लागतं. वस्तू कुठे ठेवायच्या कुठे नाही, ठेवायलाच जागा नसते, मग काही खाली ठेवावं लागतं. सार्थकला चहा दिला आणि मग मला चहा घेतला आणि आता मीही चहा पिऊन घेते. तसं तर खाली बसून निवांत चहा प्यायला मला आवडतं, पण वेळ नसल्यामुळे असंच चहा पिऊन घेतला. आणि आता लगेच भाजीची तयारी. कांदा, कोथिंबीर, लसूण मी आता कापून घेणारी. चॉपर नाही माझ्याकडे, मग मी या किचनच्या कडाप्यावरच कापून घेत असते. कांदा बारीक कापून लगेच डिशमध्ये मी पाण्यामध्ये ठेवत असते, म्हणजे कांदा चांगला राहतो. कांदा कोथिंबीर मी सगळं पाण्यातच टाकून ठेवते आणि लगेच भाजीला मी तसंच वापरत असते. तर मी बनवणार आहे आज हरभऱ्याची उसळ, कारण भाजीला काहीच नाही. वांगे बटाटे खायचा फार कंटाळा आला, तर म्हटले आज हरभऱ्याची उसळ बनवा. मी रात्रीच हरभरे भिजत घातले होते आणि ते आता मी बनवणार आहे. त्यासाठी कांदा कोथिंबीर कापून घेतली आणि बघा डिशमध्ये टाकून आता त्यात पाणी पण टाकून घेते आणि लगेचच तो राहिलेला कचरा मी दुसऱ्या डिशमध्ये भरून पण ठेवते, म्हणजे किचनवर घाण होत नाही, कचरा होत नाही. मी हा कचरा पण आता डिशमध्ये भरून घेतलेला आहे आणि आता तो कडाप्पा तिथं पुसून त्याच्यावर जो लसूण सोलून ठेवला, आता मी लसूण पण तो तिथेच कापून घेणार आहे आता, आणि तो लसूण पण पाण्यात टाकणार. कुठलीही भाजी बनवायची असली तर ती धुवून स्वच्छ वापरावी, कारण तिच्यावर औषध फवारलेले असतात, म्हणून आपण ती धुवूनच वापरतो. आणि ते बघा हरभरे हे असे भिजलेले, रात्रभर भिजत ठेवले होते तेव्हा ते असे छान भिजले. आणि आता मी त्याची उसळ बनवते. कुकर पण धुवून घेतलेला आहे आणि आता ह्या कुकरमध्ये ही उसळ मी टाकणार आहे. आज आरामात स्वयंपाक करणार होते, पण यांना जायचं होतं बाहेर, मग परत मला तो स्वयंपाक पटकनच करावा लागला, कारण जेवण केल्याशिवाय ते काही बाहेर जाते नाही. तर मी तर कुकरमध्ये बघा तेल टाकलेलं आहे आणि आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर जे मी कापून ठेवले ते त्याच्यात टाकणार. तेल चांगलं कडक तापून द्यायचं आणि मग त्याच्यात कांदा कोथिंबीर टाकायची आणि ती चांगली परतवून घ्यायची. कांदा कोथिंबीर टाकली का लगेच त्यात मीठ टाकून द्यायचं, म्हणजे कांदा लवकर परततो आणि छान पटकन परतला की मग त्याच्यामध्ये आपले रेग्युलर जे मसाले असतील ते टाकायचे, जसे की लाल तिखट, हळद, मीठ. मी इथे 3 मसाले घेतलेले. आपले रेग्युलर लाल तिखट, हळद, मीठ ते तर आहेच, त्याच्याबरोबर धना पावडर आणि कांदा लसूण मसाला तो पण टाकलेला आहे. त्याच्याने हरभऱ्याची उसळ छान होते. मी असे छोटे छोटे पाकीट घरात आणून ठेवत असते मसाल्यांचे. ते आपल्याला रोजच्या भाजीसाठी कामं येत असतात. हे मसाले टाकले तर रोजची भाजी छान होत असते. आणि ते मसाले मी रेग्युलरच्या आपल्या मसाल्याच्या डब्यातच ठेवत असते, म्हणजे जास्त शोधाशोध करण्याची गरज पडत नाही. बघा किचनवर किती पसारा झालेला आहे. किचन खूप छोटा आहे, त्याच्यामुळे हा एवढा पसारा होतच असतो. माझा स्वयंपाक झाल्यानंतर मी हा सगळ्यानंतर क्लीन करून घेत असते. आणि आता बघा त्याच्यामध्ये मी हरभरे टाकलेले. मी बघा हरभरे टाकले आणि आता बघा अशी झालेली उसळ. आता शिजण्यासाठी थोडं पाणी टाकते आणि 3 शिट्ट्या त्याला देऊन घेते, मग हरभऱ्याची उसळ आपली तयार होईल. या कुकरमध्ये मी उसळ टाकली, पण याच्या झाकणाला शिट्टीच नव्हती. नंतर माझ्या लक्षात आलं, मग दुसरा कुकर लावण्यापेक्षा त्याच कुकरची शिट्टी काढली आणि या झाकणाला लावून हेच झाकण लावून दिले आणि याच कुकरमध्ये मग मी ती उसळ बनवली. आणि आता तवा पण धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर लगेच चपात्या करणार आहे. तवा आता कमी गॅसवर गरम करायला मी ठेवून देते आणि नेहमीप्रमाणे पिठाचे गोळे करून घेते आणि चपात्या मी लाटून घेते. गोळे करून घेतल्याने काय होत असते की चपात्या एका पाठोपाठ एक आपल्याला लाटता पण येत्या आणि पटापट त्या भाजून पण जात्या, म्हणजे चपात्या मऊ होत्यात. मी कापड पसरून घेतलेले, आता त्याच्यावर पोळपाट ठेवते आणि मांजर बघा कशी बघती.
मी आता चपात्या सगळ्या लाटून घेते. तव्यात एक चपाती भाजत असली की आपली पोळपाटावर एक चपाती लगेच लाटून व्हायला पाहिजे, म्हणजे एका पाठोपाठ एक चपात्या होतात. आणि बघा स्वयंपाक पण झालेला आहे आणि साक्षीला मी वाढून पण दिलेले आहे. मग मला काही साड्या आल्या होत्या टिपा मारायला, मग त्या साड्यांना मी टिपा मारून घेतल्या. बाहेरचं काम बाकी होतं, पण ह्या साड्या आधी द्यायच्या होत्या. मग ह्या साड्यांना मी टिपा आधी मारून ठेवल्या आणि मग बाहेरचं काम करायला गेले. बाहेर सकाळचं अंगण झाडायचं बाकी होतं, मग मी ते अंगण झाडून घेतलं. आणि कपडे मी आधी धुतले होते, कपडे धुवून वाळत घातले होते आणि मग मी झाडू मारून घेतला. अंगण खूप मोठं आहे, पण मी एवढं नसते झाडत, जेवढा कचरा असतो तेवढंच झाडून घेत असते. आणि माझं अंगण आता इथं झाडून झालं आहे, मी कचरा आता टाकून दिला आहे. आणि मग आजच्या दिवसाची लाईट होती, तर गिरणीमध्ये दळण टाकलं होतं. म्हटलं आता दळून पण घ्यावा. मग गिरणीमध्ये दळण टाकलं आणि ते दळेपर्यंत म्हटलं आता आपण जेवण करून घ्यावं. मग हे पण आले होते, मग आम्ही संगत जेवण केलं. आणि सार्थक पण आला होता तोपर्यंत. आणि जेवण झाल्यानंतर मग मी पीठ डब्यामध्ये ओतून घेतलं आणि मग चिक्कू मला थोडी मदत करतो डब्बा धरण्यासाठी. मग त्याने मला थोडी मदत केली, त्याने डब्बा पकडला आहे बघा. चिक्कूची मला अशी मदत होत असते छोट्या मोठ्या कामांमध्ये. मग पीठ डब्यात ओतून घेतलं आणि लास्ट काम राहिलेलंच होतं, कपड्यांच्या घड्या करायच्या. मग ह्या कपड्यांच्या घड्या करून घेतल्या आणि त्यात काही कपडे ओलेच होते, मग ते बाजूला ठेवले. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि कपड्यांच्या घड्या घालेपर्यंत दुपारचे 3 वाजले होते.